महाराष्ट्रभरात गेल्या 10 महिन्यापासून गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयावर काल दिनांक 9 ऑगस्ट शुक्रवार रोजी ईडीने छापेमारी केली। यांच्यासोबत आर्थिक गुन्हा शाखा व केंद्रीय राज्य राखीव दलही मदतीला होते। सुरेश कुटे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या गारखेड्यातील विभागीय कार्यालयावर शुक्रवारी ईडीच्या पथकाने छापा टाकला आहे। सकाळी 7:30 वाजेपासून सदरील पथक तेथे धडकले होते। या पथकाने महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतलीत। महाराष्ट्र राज्यातील शेकडो ठेवीदारांचे पैसे या पतसंस्थेमध्ये अडकलेले आहेत। गेल्या 10 महिन्यापासून सदरील पतसंस्था बंद असून या प्रकरणी राज्यात विविध ठिकाणी सुरेश कुटे यांच्यावर 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। सध्या ते बीड येथील तुरुंगामध्ये आहेत। ईडीच्या 5 ते 6 अधिकाऱ्यांनी काल ज्ञानराधा पतसंस्थेच्या गारखेडा येथील कार्यालयात जाऊन कागदपत्राची तपासणी केली। तेवढेच अधिकारी त्याच इमारतीत 3ऱ्या मजल्यावर असलेल्या विभागीय कार्यालयातील कागदपत्रे, संगणक आणि इतर गोष्टीची तपासणी करत होते। रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती। कुटेवर दाखल झालेले सर्वच गुन्हे आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले आहेत। यामुळे या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यासोबत आर्थिक गुन्हा शाखेचे अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवानही सहभागी होते। दरम्यान यावेळी ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या गारखेड्यातील कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। गेल्या 10 महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सर्व शाखा बंद असल्याने व काल गारखेड्यातील शाखा उघडी असल्याने अनेक ठेवीदारांनी तेथे जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला, परंतु सदरील चौकशीमध्ये त्यांना तपासणी सुरू असल्याचे दिसून आले। म्हणून सर्व ठेवीदारांनी तेथे जाऊन त्यांना तसेच परतावे लागले।